ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील हे प्रचंड ऍक्टिव्ह झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील हे राजकीय नेत्यांची गोची करणार असल्याचं चित्र आहे। कोणत्याही राजकीय नेत्यांच्या सभांना जाऊ नका असं आवाहनच मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची गोची होणार असल्याचं चित्र आहे। मराठा समाजाने आधीच नेत्यांना गावबंदी केली होती। आता मराठा समाज सभेला नाही आला तर राजकीय पक्षांना बड्या नेत्यांच्या सभेसाठी गर्दी जमवणं कठीण होणार आहे। आम्ही गरिबांसाठी लढत आहोत तर ते आमच्यावर ट्रॅप लावत आहेत। माझ्यासाठी समाजापेक्षा कोणी मोठा नाहीये असेल तर त्याला मी मोजत नाही आणि गिनतही नाही। मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाहीये। जो आरक्षण देईल त्याचा फायदा होईल। मी आमरण उपोषण पुकारले तरी कोण भावनिक होऊ नका असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। मनोज जरांगे पाटील हे बीडच्या बेळगाव येथे होते। यावेळी त्यांनी बोलताना हा इशारा दिला आहे। माझं आमरण उपोषण 17 तारखेपासून सुरू होणार आहे। उपोषणापूर्वी आराम आवश्यक असतो म्हणून उद्यापासून कुठेही कार्यक्रमात जाणार नाही। मी मुद्दाम आमरण उपोषण करत नाही। माझा मायबाप समाज आरक्षणाची आशेने वाट पाहत आहे। समाज म्हणतो की आमच्या लेकरांची शेवटची आशा तुम्ही आहात। सरकार आरक्षण देणार नसेल तर मला माझ्या समाजासाठी लढावं लागणार आहे। माझा जीव गेला तरी हरकत नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। आपल्या विरोधात राज्यभर आंदोलन उभे राहत आहे। आपल्यात फूट पाडली जात आहेत। भावनिक होऊ नका। आता 1,500 रुपये दिल्याने तुमचं आयुष्य मार्गी लागणार नाही। ते आपले पैसे आहेत। त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी वावर विकलेला नाहीये। या सरकारने लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिले मग भाच्याचं काय? त्याला आरक्षण पाहिजे आणि दाजीचा काम करून तोंडाला फेस आला। त्याच्या मालाला भाव पाहिजे। आता दाजीला घेऊन मुंबईला जातो। मामाला दाजीचा कचका माहित नाही असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। आरक्षणाची किंमत तुमच्या लेकरांना माहित आहे। खूप दिवसांनी माझा समाज एक झालाय। पक्ष आणि राजकारणासाठी फूट पडू देऊ नका। माझ्या विरोधात सरकार ट्रॅप रचत आहे। त्यात सरकारमधील आमदार आणि मंत्री आहेत। असं करणाऱ्याला खुर्चीवर बसू देऊ नका। मी पाडा म्हटलो तर 32 जण पडले असंही ते म्हणाले। महाराष्ट्रामध्ये मणिपूर होणार आहे। त्यांना दंगली घडवायच्या आहेत पण तुम्ही शांत राहा आणि सावध राहा। त्रास देणाऱ्याला गपागप पाडायचा आहे। मी एका काठीचा हिशोब घेणार आहे। किती त्रास झाला तरी हटायचं आणि मतदार केंद्रावर दाखवून द्यायचं आहे। मराठ्यांनी कोणाच्या सभेला जायचं नाही असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलंय। आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।